कधीपासून हे लोखंडी वापरता तुम्ही? तरी 3-4 वर्ष झाली. सगळं लोखंडी झालं आता. हा, नांगर लोखंडी, पाबर लोखंडी, त्याला ह्या नळ्या प्लास्टिक. सुरुवातीला पावसाची जी काही चिंता होती, ज्या पद्धतीने अल निनोचा प्रभाव हा पॅसिफिक महासागरामध्ये कशा पद्धतीने तयार होतोय आणि याच्यामुळे पावसात खंड पडेल असं हवामानशास्त्र विभागाने सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर हा पाऊस आला, मात्र त्याच्यामध्ये आता खंड पडलाय. आणि याच्यामुळे जर आपण पाहिलं तर पश्चिम आदिवासी भागात जिथं खरं तर पावसाचा आगार आहे, तिथं सुद्धा पाऊस पडलेला दिसत नाहीये. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. काय परिस्थिती आहे आता पावसाची? अहो, आता पाऊस पहिला पाऊस झाला तर पेरले होते तर उगवलं. आताच पेरण्यात आलं तर आता पाऊस नाही. माल जो पहिला तो सुकला आणि काय काय पावसामुळे तो गेला आणि आता येतं आता पाऊस नाही. बरोबर. आता ही भाताची पिकं होतात तिकडं. भाताची पिकं होतात, हम्म. पण आता भाताच्या पिकाला अजून पाऊस नाही. रोपं बारीक बारीक, यंदा लेट झाले पेर करायला. नाही तर जूनमध्ये पेर होत असते. यंदा जुलै 15 दिवस की तेव्हा पेर चालू झाली. आणि आता हे जे तुम्ही पेरताय भुईमुग, भात सोडून भुईमुग पेरताय हा, भुईमुग पेरतोय आता. का बरं? नाही, इथं माळ रान आहे त्यामुळे भुईमुगच येतो. इथं भात येत नाही ना. भुईमुग, उडीद हे असं आणला पेरतो. आपण जर खाली पाहिलं तर इकडच्या बाजूला जर आपण दाखवलं तर इथं सगळी भात शेती आहे खालच्या बाजूला, जिथं खालच्या साईडला सगळी भात शेती, हा. सगळी भात शेती. बर, ही भाता पिकांची काय परिस्थिती? पिवळी पडलेली दिसत नाही. मग आता पहिलं काय होतं, लोकांनी पहिली रोप पाऊस पडायला लागला म्हणून रोपं टाकली, त्याच्यावर खत मारला आणि आता खत मारलं, पाणी झाल्यामुळे ह्या झाला, आता पाऊस नाही त्यामुळे ती रोपं पिवळी पडली. म्हणजे भात पिकाची अडचणच होणार आहे. अडचणच होणार. हेच नाही, रोपं गेली पार, ह्या झाली ना. तर हीच परिस्थिती आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. खेड, आंबेगाव, जुन्नर याच्या पश्चिम भागामध्ये जी परिस्थिती आहे पावसाची ती खरंच चिंताजनक आहे. आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर भात उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, जुन्नर, पुणे.